नाला क्रॉस केल्यावर आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. डाव्या त्याला टॉवर आहे, टॉवरच्या इथून क्रॉस करून मग राईट आणि तो जो मार्ग आहे तो पकडून आपल्याला आता इथून मिरिया हे गाव असेल तर ते 5 किलोमीटर आहे. आणि पुढे नंतर आपण विचारून घेऊ कसं जायचं आहे ते. तर असा हा रस्ता आहे, चढण आहे. चढण असलं की थोडं दमायला होतं. नर्मदे हर. आता 5 किलोमीटर कंटिन्यू आपल्याला चालायचं आहे. मध्ये कुठेतरी विश्राम करू 10 मिनटाचा. हे बघा गावातली लोक दातून करतात आहेत. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा सुंदर असं गाव. बैल बघा किती सुंदर आहे. नर्मदे हार बच्चा, नर्मदे हार. नर्मदे हार. महाराज जी मिरिया के लिए सीधा ना. नर्मदे हार. बीच में गांव पड़ेंगे, गांव रहेंगे ना बीच में. मध्ये गाव आहेत. खूप चांगली लोक आहेत. मैंने बोला बहुत अच्छे लोग हैं यहाँ पे. हाँ नर्मदे है, नर्मदे है. बाजूला सगळे डोंगर. अमरकंटकला चाललं ते डोंगर असणारच ना. आपण हळूहळू असे डोंगर तोडत उंचावर चाललो आहोत. आता किती समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहे ते बघू आपण, कारण मी अजून चेक नाही केलं आहे. नर्मदे हर. समुद्र रेवा संगम पार केल्यानंतर तिथून समुद्रापासून जे हळूहळू चढण करत मध्ये तर बाबा रे बाबा कसले डोंगर चढलं उतरलं. 3 दिवस 4 दिवसाचा जो पॅच होता परिक्रमेतला ते 52 गेजा पण फेल आहे त्याच्या पुढे. 52 गेजाला कसा रस्ता आपल्याला माहिती आहे, इथून तिकडेच जायचं आहे. तिकडे तुम्हाला मार्गच माहिती नाही आहे. कोण सांगतो झाड दिख रहा है, ते झाड दिसतंय तिकडे जा. त्या झाडाच्या इकडे गेले सांगतात तिकडचं झाड दिसतंय. नर्मदे हार, नर्मदे हार. म्हणजे मार्किंग हीच आपली मार्किंग असायची. पण तिथे जाता जाता मार्गच नाही आहे. 4-4 10-10 पगदंड्या. त्या पायवाटा कुठे जायचं. पण ठीक आहे मैया मी सगळं एकदम नीट केलं, कुठे चुकायला दिलं नाही. एकदम परफेक्ट घेऊन गेली मैया आपल्याला. पण आपल्याकडे टार्गेटच नसतं तर आपण शूट करणार कोणाला. नर्मदे हर, नर्मदे हर मैया. मी बोललो ना, म्हणजे आंधळाला एखाद्याला डोळस माणसाला पट्टी लावून सांगितलं जा तर कसं जाणार, तसाच तो प्रवास होता 2-3 दिवसाचा. डोळे असूनसुद्धा आंधळ झाल्यासारखं होतं. पण आपले डोळे मैया बनले आणि मैया आपल्याला घेऊन गेली. नर्मदे हर. अरे बापरे, इकडे बघा सुका कचरा जाळते. कुठे आग बाजूला कंपाऊंडच्या इथे लागली तर झालं कल्याण यांचं. नर्मदे हर. काही नाही, आता छोटंसं दुकान आहे ह्या ठिकाणी. उपजीविका करण्यासाठी लोक छोटेही दिवसाला काय 500 रुपये 1000चा बिझनेस धंदा झाला तरी पण चालेल. हे बघा इकडे पण तसंच त्यांनी केलं आहे. हवनकुंडासारखंच बनवलं बघा. आणि इथून एक पाईप जातो त्याच्यामध्ये वेस्ट वॉटरचा, की तुम्ही भांडी घासा, कपडे धुवा, काही करा. नर्मदे हर. त्याची सिस्टीम चांगली आहे वाटतं त्यांना ड्रेनेजची. नर्मदे हर, नर्मदे हार, नर्मदे हर. बघा किती थोडं लांब वर एक 150-200 फूट 500 फुटावर घरं आहेत. तर अशा प्रकारे आपली परिक्रमा चालू आहे. ओंकारेश्वर टू रेवा संगम टू अमरकंटक पासून ओंकारेश्वर. कसे दिवस गेले एवढे कळलंच नाही परिक्रमेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता ओंकारेश्वर पण कधी येऊन ठाकेल आपल्यासमोर तेही कळणार नाही. परिक्रमा पूर्ण होईल, घरी जाऊ तेव्हा विचार करू
गोष्ट झाल्यानंतर माणूस विचार करतो, अरे कसं झालं, पटकन झालं, कळलंच नाही. माणसाचं आयुष्य निघून जातं. सगळ्या गोष्टी, संसार, आपला काय कामधंदा सगळं सांभाळण्यास माणूस स्वतःसाठी कधी जगतच नाही. परिक्रमेत स्वतःसाठी जगणं काय असतं हे कळतं. तर मध्ये हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. प्रत्येकाचा वेगळा असेल. पर्सनली कुठली गोष्ट घेऊ नका. जे माझ्या मनात येतं, जे उठावर असतं, जे पोटात असतं ते उठावर असतं, असं काहीतरी म्हण आहे. पोटात ते उठात. तसं जे बोलता बोलता येतं ते मी सरळ बोलून टाकतो. नर्मदे हर. कोणी पर्सनली घेऊ नका. हे माझे विचार आहेत. त्याच्याशी सगळेच जण सहमत असतील असं नाही आहे. काही सहमत असतील, काही नसते. नर्मदे हर. पण आयुष्य जगायला हवं नीट. ह्या सगळ्या संसाराच्या कामाच्या रगाडातून स्वतःसाठी माणसाने नेहमीच वेळ काढावा. ओम नमः शिवाय. शंभू हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. नीट आहे ना काय? म्हातारांचा मध्येच गुडघा थोडा दुखायला लागला. असं तर दुखत नाही जास्त आता. म्हणजे ते काय चालण्याने थोडंफार दुखणं, पेन वगैरे राहतच. तर आपण एवढं तर चालत नाही कोणी. 20-20, 25-30 आहे नॅचरल. असं नॅचरल चाललं नाही आहे. परिक्रमेत आहो म्हणून आपण एवढं चालतं आहे. पण पायांना पण तशी सवय झाली आहे. ते स्वतः तयार झाले आहेत आता चालण्यासाठी. नर्मदे हर. आणि मेंटली आपण पण प्रिपेअर्ड असतो मानसिकरित्या की आपल्याला चालायचं आहे. आणि एवढं चालायचं आहेच हे माहिती असतं. ब्रेनला पण माहीत असतं. त्यामुळे ते तुम्हाला पण सवय होईल. तुम्ही परिक्रमेत आल्यावर तुम्हाला कळेल ते कसं असतं ते. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर मित्रांनो. आता हे जे गाव गेलं आहे मागे, हे घुगवा गाव होतं. आणि आता पुढे मिरिया जे गाव आहे ते 5 किलोमीटर होतं. ते येईल आपल्याला. मग तिथून परत मार्ग कुठे राईट लेफ्ट आहे ते बघू आपण. आणि पुढचा प्रवास सुरू करू. नर्मदे हर. आम्ही कंटिन्यूच चालतो आहे. कुठे अजून तशी विश्रांती घेतलेली नाही आहे. कारण हा पॅच जेवढा लवकर कवर करता येईल तेवढा लवकर करायचा प्रयत्न करू. नर्मदे हर. नर्मदे हर. एकदम शांत वातावरण. आणि इथे थांबलो ह्याच्यासाठी की नुसतं विटांचं घर किती सुंदर दिसतंय बघा. नर्मदे हर. खूप छान दिसतंय. तर त्याचा एक फोटो घेतला बघा. खूप सुंदर घर आहे. नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो. आता हा पूर्ण रस्ता जंगलाचा रस्ता आहे. लोकवस्ती आहे थोडीफार. मला वाटतं पुढे लोकवस्ती बिलकुल नसेल. आता थोडी थोडी घरं आहेत. नर्मदे हर. पूर्ण जंगल आहे आता. नर्मदे हर. रस्ता चांगला आहे पण
मार्ग तर आहे. नर्मदे हर. कमंडलूचा आवाज असेल तुम्हाला बघा, हा जो आवाज येतोय हा कमंडलूच आहे. नर्मदे हर. ऑलमोस्ट आपण एक 8 साडेआठ किलोमीटर ते 9 किलोमीटरचा आलो असू, तर अजून एक 16 किलोमीटर ते 17 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. टोटल 25 ते 26 किलोमीटर आपल्याला अमरकंटक आहे इकडून ह्या मार्गाने. बघा तुम्हाला कळेल जंगल किती डेन्स आहे. नर्मदे बघा, सकाळी परिक्रमावाले गेले असतील, त्यांचे चप्पल शूजचे प्रिंट आहे याच्यावरती. आतमध्ये लक्कडकोटचं जंगल आठवलं. तर हा मार्ग पकडून आपल्याला चालायचं आहे. आता आपण दोघंच आहोत जंगलात, बाकी परिक्रमावासी पुढे निघून गेले आणि आम्ही जिकडे थांबलो तिथे अजून दुसरे परिक्रमावासी होते, ते वाहनाने परिक्रमा करत होते. त्यामुळे ते ह्या मार्गावर ते येणारच नाही आहेत. ते रोडवरनं अमरकंटकला निघून पण गेले असते. 25-26 किलोमीटर ते 35 किलोमीटर जायला त्यांना जास्तीत जास्त 1 तास लागेल नर्मदे हर. आणि इथून 25-26 किलोमीटर चालायला 5 ते 6 तास हा डिफरन्स आहे. नर्मदे हर. बा किती घनदाट जंगल आहे. नर्मदे हर. सकाळी काय चालताना एवढा इश्यू होत नाही. बघा चपलांचे फुटप्रिंट्स दिसतील तुम्हाला. नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, हा बघा मागून आपण एक 3.5 किलोमीटरचा साधारण ते 4 जास्तीत जास्त जंगलाचा मार्ग होता. आणि नंतर हे बघा आपण गावामध्ये प्रवेश केला आहे. बहुतेक घरं दिसतात ते गावची, आणि डांबरी रोड पण लागलेला आहे. नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. आता डांबरी रोड लागलाय. नर्मदे हर. फार धमाल आली जंगलातून चालायला. 2 वेळा विश्राम केला. बिस्किट घेतलेली होती आणि मूगडाळ होती ते खाल्ली. म्हणजे बालभोग सकाळी आश्रममध्ये छान झालेला. पोहे बनवलेले काकूनी, ॲक्च्युली ते आजीने बनवलेले. छान पोहे होते. तर थोड्या वेळाने 1-2 तास झाल्यानंतर परत भूक लागली म्हणून बिस्किट मूगडाळ खाल्ली. तर परत थोडी तरतरी आली आहे आणि परत आपण डांबरी रोडच्या रस्त्याला लागलो आहोत. हे बघा जंगल आहेच, या बाजूला डोंगर वगैरे आहेत सगळे. ते बघा माकडं धावतात. तिकडे माकड धावते, दिसेल का माहीत नाही. बरं नर्मदे हर. ते बघा तर एक 3.5-4 किलोमीटरचा जंगलाचा मार्ग पार करून आता डांबरी रोडवरनं आपण अमरकंटककडे चाललो आहोत. नर्मदे हर. तर मस्त जंगलामध्ये बसून बिस्किट खाल्लं, पाणी प्यायलो. तिथे एक बाबाजी होते, म्हणजे तिकडच्या लोकल एक जे होते, त्यांना विचारलं बिस्किट खाणार का. धावत आले
बिचारे दमलेले असतात जंगलात सकाळपासून, गुरं चारायला येतात किंवा लाकडं तोडायला येतात, तर त्यांना पण भूक लागलेली असते. खूप आनंदाने त्याने बिस्किट घेतले, बिस्किटं खाल्ली. त्यानंतर एक छोटासा मुलगा आणि त्याची आजी दोघे येत होते. त्यांनी पण खूप आनंदाने बिस्किट घेऊन खाल्ली. आम्हाला पण बरं वाटलं. नर्मदे हर, आम्हाला पण कळतं आम्हाला पण भूक लागते, तशी त्यांना पण भूक लागते, कारण बरंच किलोमीटर ते चालतात. नर्मदे हर. हे बघा, आता हे बघा इथे बकरी चरायसाठी वगैरे घेऊन आलेले आहेत मैया लोक. नर्मदे हर, नर्मदे हर. हर हर महादेव. बकरीच्या गळ्यामध्ये मस्त घंटा बांधली आहे, तुला सुंदर असा आवाज येतोय. नर्मदे हर. एवढंसं छोट नर्मदे हर. दोन आहेत आतमध्ये. अरे वा, जुळी आहेत वाटतं. अशा प्रकारे एक एक टप्पा पार करत आपण पुढे चाललो आहोत. नर्मदे हर. आता आपण ह्या रस्त्याने आलो. हे जे गाव बघताय फरीसेमल गाव आहे आणि इथून आपण आता नर्मदे हर, इथून हा जो रोड जातोय तो दमगडला जातोय. तर इथून आपण दमगडला आता चाललो आहोत पुढे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. क्या लगाया था? मटर गया, सबका मुंह इतना इतना भरा था. तेव्हा सगळे मटर खाऊन टाकले. जवळजवळ 50-100 तरी माकडं असतील. हे बघा पळतातच बघा सगळे. हे बघा पूर्ण शेताची वाट लावून टाकली त्यांच्या. मटर सगळे खाऊन टाकले. नर्मदे हर. सगळं खाऊन टाकलं ना. किती होती ती माकडं आतमध्ये? सगळी उंदरासारखी. हा आतमध्ये. म्हणजे जे त्याचे सगळे मटर गेले. सगळ्यांनी आपली गालफटं भरून ठेवली, एवढी फक्त खाऊन घेतली. ते काय करतात पटापट गालांमध्ये आतमध्ये त्यांच्या काय म्हणतात मानेच्या इकडे 2 ग्लँड्स आहेत का असतात, तिकडे जमा करून ठेवतात आणि नंतर आरामात बसून खातात. ते बघा चालल्यावरती आता भरपूर होती माकडं. नर्मदे हर. नुकसान केलं तर शेतकऱ्याचं. दररोज येऊन खाणार होती आता. अरे सगळंच एकाच वेळीच संपवलं. आता काय खाणार.